हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात सगळे? मजेत ना? आता स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. तर इथे तुम्ही पाहू शकता आमचा बेबी शूट चालू आहे. तर हा व्हिडिओ भरपूर दिवसाचा आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, माझं बेबी शॉवर झालं, त्याला आता 1 महिना होत आला आहे, म्हणजे झालाही. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही बेबी शूट केला होता, माझं मॅटर्निटी शूट झालं. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे म्हटलं की थोडेफार क्लिक काढून ठेवूयात, मग नंतर तुमच्यासोबत शेअर करता येतील जेव्हा टाईम भेटेल तेव्हा. मला तर वाटलं होतं बेबी शॉवर झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनीच माझी डिलेवरी वगैरे होऊन जाईल. त्यामुळं मी काही जास्त एडिटिंग वगैरेच्या नादी नाही लागले. बट त्यानंतरही 1 वीक पूर्ण टाईम गेला आणि मग त्यानंतर माझी डिलेवरी झाली. आणि डिलेवरी झाल्यानंतर तर काय व्हिडिओला एडिटिंग म्हणजे काय म्हणतो आपण, म्हणजे चॅनल पण ओपन करायला मला झालं नाही, कारण की त्यानंतर मी ओपनच केलं नाही. आता म्हटलं तेव्हा मला असं वाटत होतं की मला टाईमच भेटणार नाही आता, आणि व्हिडिओ पण मी बनवते का नाही असं वाटत होतं तेव्हा मला. बट तसं काही नाही आहे. मग आता थोडंसं मला बरं वाटतं आहे आणि म्हणजे मी एडिटिंग वगैरे पण करू शकते किंवा मला व्हिडिओज पण काढू शकते. तर म्हटलं की थोडंसं बरं वाटल्यानंतरच मग आपण चॅनलचं पाहूयात. तर मग आजच्याला मी हा व्हिडिओ एडिट करायला घेतला आहे. त्या दिवशीचा व्हिडिओ हा मी अगोदरच एडिट करून ठेवला होता, का तर मला माहिती होतं एकदा डिलेवरी झाल्यानंतर जास्त काही टायमिंग भेटणार नाही. आणि ह्या व्हिडिओचं पण थोडंफार एडिटिंग करून ठेवलं होतं. फक्त आजच्याला मी फक्त व्हॉइस ओव्हर देऊ राहिले या व्हिडिओला. तर म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं कशा पद्धतीने आम्ही मॅटर्निटी शूट झाला. तर आता इथे पण आम्हाला म्हणजे भरपूर लेट गेलो होतं आम्ही. फोटोग्राफरने आम्हाला 4 वाजताचा टाईम दिला होता. बट आम्हाला वाजले होते 5:30 वाजून गेले होते आणि 6 वाजायला थोडासाच टाईम राहिला होता. आणि त्यामध्येही मग इतके घाई गडबडीतच फोटोशूट पण झाला. म्हणजे इतक्या दिवसाचं प्लॅनिंग केलं आणि त्याचा पण टायमिंग निघाला, म्हणजे त्याचा जो काय म्हणतो मुहूर्त म्हणू शकतो आपण, जो निघाला तो पूर्ण दिवस जाऊन दिला. आणि त्यानंतर इव्हिनिंगला छान फोटो येतात, त्यामुळं मग इव्हिनिंगला शूट होणार होता, त्यात काही हे नाही. बट झालं असं की इतक्या दिवसाचा वेट केला फोटोशूट करायचं आहे. बट तो करता करता तो 9व्या महिन्यामध्ये तर आलाच, का तर यांना सुट्टी नव्हती, जसं मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं. आणि त्या 9व्या महिन्यामध्ये आला, त्यानंतरही पूर्ण डिलेवरीच्या अगोदरच. आणि त्यामध्ये पण खूप लेट गेलो आम्ही. तर इतकं घाईघाईत चालला होता आणि त्यामुळे मला असं वाटत होतं म्हणजे नाही का, अगोदरच करायला पाहिजे होता. बट काही हरकत नाही, कारण की तेव्हा 7व्या महिन्यात इतकं काही माझं म्हणतो ना पोटात शेप वगैरे काही इतकं दिसून नव्हता येत. आणि त्यामुळं मग मी थोडंसं तेव्हा काही इतकं मनावर घेतलं नव्हतं आणि त्यांना तर सुट्टी पण नव्हती. त्यामुळं तर मग फोटोशूटचा तर विषयच नव्हता तेव्हा. आणि ते नसल्यामुळे इथे तर म्हटलं की काय हरकत नाही, चालायचंच. कारण की काय होतं ना, कधी कधी एखाद्या गोष्टीचं जास्तच वेट केला तर मग असंच थोडंसं गडबड होऊन जाते. आणि झालं आणि तसंच झालं काहीतरी. आम्हाला म्हणजे काय म्हणतो बेबी शॉवरच्या अगोदर फोटोशूट करायचा होता, पण तेव्हा ते आलेलेच एकदम 2 ते 3 दिवस झाले होते फक्त. आणि त्यांनाही शॉपिंग वगैरे करायची होती आमच्या बेबी शॉवरची. तर त्यांचा ड्रेस वगैरे काहीच घेतलेलं नव्हतं, का तर ते आल्यानंतरच म्हटलं घेतील म्हणजे माप वगैरे सगळं. तर मग ते सगळं मग आल्यानंतर ते लगेचच कामाला लागले, कारण की बेबी शॉवरचं ते फंक्शन, त्याची तयारी, मग त्यानंतर त्यांचे काय म्हणतो ना त्यांचे कपडे वगैरे ते सगळंच, आणि छोट्या छोट्या बऱ्याचशा गोष्टी राहतात, तर त्याही सगळ्या मग ते सगळं पाहण्यात गेलं त्यांना, माझ्या भावाला. आणि मग त्यामुळं मग तेव्हा त्या दिवशी पण टाईम भेटला नाही आणि त्या दिवशी भरपूर असा टाईम गेला आणि मीच कंटाळा केला. नाही तर मग बेबी शॉवरच्या अगोदरही झालं असतं, 2 दिवस अगोदरही ठरवलं होतं आम्ही, तर तेव्हाही झालं असतं. पण तेव्हा पण मग मलाच कंटाळा आल्यासारखं झालं. म्हटलं आत्ता कधी आवरणार, मग कधी जाणार आपण, मीच थोडंसं हे केलं तेव्हा. मग त्याच्यानंतर बेबी शॉवर झालं. बेबी शॉवरच्या दुसऱ्या दिवशी मग ठरवलं पुन्हा. मग त्यानंतर आम्ही गेलो होतो. मग भरपूर असा टाईम झाला. ते ताई पण टायमावर आल्या, त्यांनी व्यवस्थित आवरून वगैरे दिलं माझं. आणि त्यानंतर आम्ही सगळे सोबतच इथे फोटोशूटसाठी आलो होतो. आणि ही प्लेस आमच्या गावातलीच आहे आणि भरपूर जण इथे शूटही करतात. आणि बरेचशा तुम्ही जर म्हणजे आमच्या गावातले पण बरेचसे जण पाहत असतील हा व्हिडिओ, तर सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणजे काय म्हणतो आपण, इथं ग्रीनरी वगैरे म्हणजे बॅकग्राऊंड खूप छान आहे इथे. आणि तर बरेचसे जण आता इथे फोटोशूटसाठी येतात. आणि इथं जे म्हणजे फेमस म्हणजे काय म्हणतो आपण, जे हे जे दगडाचे जे बंगलोज आहेत, तर त्यामुळं जास्त भारी लुक येतं इथे.
तर आणि इथं रोड्स वगैरे आणि एकदम शांतता असते आणि छान फोटोशूट पण म्हणजे ग्रीनरी वगैरे छान आहे इथे. तर बरेचसे जण आता इथेच फोटोशूट करतात आमच्या इथलचे तरी. आणि आम्हालाही जास्त कुठे लांब जायचं नव्हतं फोटोशूटसाठी, का तर मग खूप लेट फोटोशूट करत होतो आम्ही आणि त्यामुळं मग जास्त ट्रॅव्हल करायचंच नव्हतं खरं तर. आणि त्यामुळं मग म्हटलं गावातली गावात आणि जवळच आणि इतकी भारी प्लेस आहे, मग बाहेर जायचंच कशाला. तर मी आधीच ठरवून ठेवलं होतं मला इथे शूट करायचं आहे, त्यामुळे मग आम्ही इथेच आलो. आणि अशा पद्धतीने आमचा फोटोशूट चालला होता. तर तुम्ही काही याचे फोटोज पाहिले असेल. मी 2-3 दिवसापूर्वी एक शॉट टाकला होता, तर त्यामध्ये फोटोजही खूप छान आले. तर मी जमलं तर पूर्ण फोटो शेअर करण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करेन. तर इथे त्या ताई मला हेल्प करण्यासाठी आल्या होत्या, कारण की अशा टायमिंगमध्ये काय म्हणतो आपलं स्वतःचं पण आपल्याला जड जातं करायला, असं म्हटलं तरी नको नाही. तर तसंच माझंही चालू होतं. 9व्या महिन्यामध्ये मला खूप कंटाळा यायचा माझं स्वतःचं म्हटलं तरी करायला, काही घ्यायचं म्हटलं तरी पण खूप कंटाळा येत होता. तर तुम्हाला इथे बाळाचा आवाज आला असेल, तर तीही माझ्यासोबत वाईस ओव्हर देऊ लागते मला. तर इथे अशा पद्धतीने आमचा फोटोशूट चालला होता आणि त्या दिवशी माझे 2 लूकवरतीच होते, म्हणजे 2 लूकवरतीच मी फोटो काढलेत. जास्त काही म्हणजे जास्त लूकच नको म्हटलं, कारण की चेंज वगैरे करायचं एवढं ते इतकं झालं नसतं आणि इतका कमी टाईम पण होता. लेट गेलो होतो खूप, तर त्यामुळे खूप म्हणजे टाईम पण चेंज वगैरे करायचं म्हटलं कसा टाईम जातो. आणि त्या दिवसामध्ये म्हणजे 5:30 वाजले होते, राहिला ते अर्धा ते पाऊण तास. तर त्यामुळे अंधारही पटकन पडणार होता, त्यामुळे म्हटलं जोपर्यंत थोडासा दिवस आहे तोपर्यंत पटकन काढून घेऊयात. तर त्यामुळे ह्याच लूकमध्ये फक्त मी हेअरस्टाईल वगैरे चेंज केली आणि साडी वगैरे माझी हीच होती. तर ह्यामध्येच दोन लूकमध्ये म्हणता येईल. तर तसे मी फोटो काढले आणि आणखी एक लूक होता, तर तो ह्या व्हिडिओमध्ये आला की नाही काय माहीत नाही, का तर हा व्हिडिओ हा मुलींनी शूट केला आहे. म्हटलं तुम्हाला जसा जमेल तसा शूट करा, बट कराच, का तर मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. म्हटलं की नंतरून मग जेव्हा कधी टाईम भेटेल मला, तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर करता येईल. तर कशा पद्धतीने मी शूट केला वगैरे. आणि तर आजच्याला त्याचा काय म्हणतो आज मुहूर्त निघला आहे म्हणता येईल, आज एडिटिंगचा, कारण की बरेचसे दिवस झाले ते आणि आता सवयही मोडली होती एडिटिंगची. तर मी अगोदर एक व्लॉग टाकला होता, तर तो मी म्हणजे अगोदरच एडिट करून ठेवला होता आणि हाही थोडाफार एडिट करून ठेवला होता. मग त्यावरती व्हॉइस ओव्हर आणि थोडंसं बरंच काम राहिलं होतं, तर ते मी आज करते. म्हटलं की भरपूर दिवस झाल्यानंतरही मग तुमच्यासोबत शेअर नाही करता येणार, तर त्यामुळं मग आज घेतलं आहे फायनली. तर कसा वाटला व्हिडिओ तर ते तुम्ही नक्की मला सांगता कमेंट्स करून, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते पण तुम्ही काही कमेंट करून काही सांगत नाही. आणि मला हे एक म्हणायचं होतं की नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माझ्याकडून कोणत्या पद्धतीचे व्हिडिओज पाहायला आवडतील, तर माझ्या लाईफ रिलेटेड, तर तेही सजेस्ट करा, जेणेकरून मग मला पण थोडीशी हेल्प होईल नेक्स्ट व्लॉग बनवण्यासाठी. तर मग तेही तुम्ही कमेंट थ्रू मला कळवा की म्हणजे तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ म्हणजे पाहायला आवडतील, तर मी तशा व्हिडिओज पण बनवत जाईल. आणि आता मला थोडंसं बेबीमुळं थोडासा प्रॉब्लेमच होणार आहे व्हिडिओज वगैरे बनवायला, कारण की तिला पाहून मला व्हिडिओ बनावे लागतील. आणि थोडंसं आत्ता पण थोडा वेळ तिला थोडंसं शांत करून मग मी पुन्हा व्हिडिओ एडिटिंगला घेतला आहे. तर आता यापुढे तर आता व्हिडिओ एडिट करायचं म्हटल्यानंतर पहिल्यापेक्षा जास्त टाईम लागणार आहे, पण त्यामुळे मग पाहू जशा जमतील तशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न तर करणार. तर मला जितका म्हणजे टाईम भेटेल त्या पद्धतीने मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हीही मला सजेस्ट करा काही टॉपिक, तर मग आपले व्हिडिओज पण रेग्युलर येत जातील. कधी कधी काय होतं ना की म्हणजे असं म्हणजे काय म्हणतो बऱ्याचशा गोष्टी होतात पण त्या शूट करायच्याच राहून जातात. आणि जर असं काय म्हणतो ना आपण, जर तुमच्या कमेंट्स वगैरे जर आल्या तर मग आपल्याला एक म्हणजे माइंडमध्ये येतं का हा आपल्या व्हिडिओची काय म्हणतो वेट करत असतील, त्यामुळे मग आपण आवर्जून म्हणा त्या उत्सुकतेने आपण तेवढी व्हिडिओज बनवत असतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. तर अशा पद्धतीने माझे भाव वगैरे आम्ही सगळे जर होतो हेल्प करायला, आणि फोटोग्राफरही ओळखीचेच आहेत आणि जवळचेही आहेत, त्यामुळं मग
भरपूर म्हणजे फोटोज काढले आम्ही, नॉनस्टॉप फोटो काढले, म्हणजे जितके वाटेल ते. बरेचसे ते काही सांगत होते, काही मी मनाने पण आम्ही देत होतो पोज वगैरे. काही फौजींनी सिलेक्ट करून ठेवले होते, त्यामुळे त्यांनी ते सांगितले, तर मग त्या पद्धतीने मग त्याही मी देत होते पोज. तर छान झाला फोटोशूट आणि खूप मजाही आली, मजाक मस्तीमध्ये. पण असं होतं की कधी कधी असं होतं की आपला मूड खूप छान असतो, पण आपल्याकडं टाईमच नसतो. आपल्याला टाईम पण मॅनेज करून सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर त्या दिवशी तसंच काहीतरी चाललं होतं, कारण की अंधार पडणार होता, त्यामुळे आम्ही नंतर इतकं घाईमध्ये घेतलं ना, म्हणजे पोज वगैरे भरपूर घाईमध्ये, म्हणजे ते जसे सांगतील त्या पद्धतीनेच दिल्या. मग आणि जास्त हे पण इथे आम्ही थोडासा एक व्हिडिओज बनवला होता, तर तुम्ही पाहिला असेल, मी तो शेअरही केलेला आहे. आणि 9व्या महिन्यामध्ये माझे पाय वगैरे इतके सुजले होते ना, की मला चालायलाही जमत नव्हतं, आणि माझी जी चप्पल आहे ती पण मला येत नव्हती, म्हणजे कोणती चप्पल मला अशी येण्यासारखी राहिलीच नव्हती, इतके माझे पाय असे सुजले होते. आणि त्या दिवशी इतका वारा होता, तर ते साडीच्या प्लेट्स वगैरे काही असं म्हणजे फोटोमध्ये व्यवस्थित लागतं ते राहतच नव्हतं. साडी सगळी अशी विस्कटल्यासारखी दिसायची वारा असल्यामुळं. आणि असं सगळं तिथलचं लोकेशन होतं, छान होतं, आणि ते फोटोही छान येतात. या अगोदरही मी लग्नाच्या अगोदर एक शूट केला होता नऊवारी साडीवरती, तर तोही खूप छान झाला होता. तर आमच्या गावातले भरपूर जण इथे शूटसाठी येतात, आणि बाहेरचेही येतात, आणि फेमस झाले, फेमस प्लेस झाली. तर अशा पद्धतीने आमचा फोटोशूट झाला. आणि आणखी एका लुकवरती केला आहे, बट त्याचा व्हिडिओ घेतला नव्हता, त्यामुळे तो शेअर केला नाही. तर कसा वाटला आमचं फोटोशूट, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर भेटूया अशाच आपल्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.